जातीच्या लोकांची आणि ती फक्त राजकीय स्वार्थासाठी, राजकीय फायदे उचलण्यासाठी, ओबीसीना त्याच्यापासून काही फायदा होईल त्याच्यासाठी ती नाही. मग सगळ्या ओबीसींना नाही त्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत. जवळपास 300-350 जातीला काहीच फायदा होऊ दिला नाही. ते आता 2-4-5-6 जातीला ओबीसीचे नाही, जातीचे, ते राजकीय स्वार्थासाठी. असं का बोलत होतं की भुजबळांना पाहिजे देणार नाही, तर आता भुजबळ असं म्हटले की जरांगेंना फुटबॉलचा इतिहास नाही. जाय रे किल्ले इतिहासावाले असले गचपणे लय बघितले तर मराठ्यांनी. आणि पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की बीड मध्ये काही बांधवांनी सांगितलंय की येऊ देणार नाहीत बीड. मी सांगितलं की लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे मोर्चे काढण्याचा, सभा घेण्याचा, आंदोलन करण्याचा. लोकशाहीप्रमाणे प्रत्येक जण करतो, त्यात काय कोणाचा अडवायचा काही संबंध नाही. आणि ज्यांनी कुणी अडवण्याचा किंवा ते येऊ न देण्याचा केलं त्याचा तो वैयक्तिक मुद्दा असं, त्यांचं वैयक्तिक मत मांडल्याचा त्यांना अधिकार आहे, त्याच्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि अडवायला त्याला काहीच नाही. जर मराठ्यांनी ठरवलं असतं येऊ द्यायचं नाही बीड मध्ये, तर बीडच काय तर राज्यात बी पाय ठेवू जाणार नाही त्याला, असं असं आम्ही सांगितलं होतं, म्हणलं होतं. ते त्याला गैरअर्थ करायची सवय आणि ते तसल्या धमकी देऊ नको म्हणा आम्हाला. इतिहास माहित नाही, तो इतिहास माहिती आहे आम्हाला, तो किती छान आहे कोणी, आणि लई माझोडे बोलू पण नको. कोणाच्या नदी लाग, आमच्या नदी लागायचा प्रयत्न करू नको. जर राष्ट्रवादीचा मोर्चा असेल तर मग शरद पवारचं त्यांचा पाठिंबा आहे, सॉरी अजित पवारांचा, त्यांना माहित आहे का राष्ट्रवादीचा मोर्चा? सध्या तरी दिसतंय त्याच्यामध्ये सगळे अजितदादा पवार गटाचेच लोक आहेत सगळे, आणि ते मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी तो मोर्चा, एक दादागिरीची भाषा, दहशत निर्माण करण्याची भाषा, अशा पद्धतीचा तो मोर्चा. त्याच्यात बघा ना शिव, आता आज कळत राष्ट्रवादी पुरस्कार काही का नाही का यागळा काही पायंडा आहे अजित दादाला बदनाम करण्यासाठी, त्यांचाच व्यासपीठावर बसणाऱ्या कोण कोण लोक आहेत त्यांचं, आज सगळं चित्र क्लिअर होईल. त्याच्यानंतर मग मात्र मी बोलणार, स्पष्ट सांगणार आहे काय काय गोष्टी, आता काय काय घडलंय, काय काय करायचंय, आणि मराठ्यांनी बी पुढं काय करायचं हे सुद्धा मी हो दे. त्यांचं आता कळत आज बोलणं, कोण कोण सभात हे काय काय बोलते आमच्या लक्षात येईल मराठ्यांचं. हा एवढे कमी नाहीत, बीडचे मराठी आहेत, जहाल ओरिजिनल असल बीड जिल्ह्यातले मराठी. बघू ना काय बोलते काय. दादा या सभेमुळं जी आर रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव येईल असं वाटतंय का तुम्हाला? त्याचा काय दबाव, त्याला जेलमध्ये जाऊ नये म्हणून ते ओबीसीचा फायदा घ्यायला लागले, कारण ते जामीनवर बाहेर आहे, जेलमध्ये जाणार आहे ते कोण, त्यामुळे ते प्रयत्न सुरू आहेत त्याचे की आपण ओबीसीची ताकद दाखवायची, म्हणजे सरकार काय करल आपल्याला थोडं मदत करील, असं करील तसं करेल, हे त्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे. ते रडकुंडी आलेलं आहे, रडत रडत आपलं ते काहीतरी उकांडा उकरीत आहे, त्याला माहित नाही त्याच्या हाताला उकांडा उकरल्यावर घाणच लागणार आहे, कारण घाण माणूसच उकांडा उकरेल. मराठा ओबीसी प्रचंड वाद निर्माण करायचं काम यांनी सुरू केलेलं आहे 5-6 जणांनी, ते त्यांना भोगावं लागत नाही. तुम्ही आता राष्ट्रवादीचा मोर्चा आहे, खरं तर छगन भुजबळ असं म्हटले की हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो कुठल्याही पक्षाचा नाही, हा महात्मा फुले समता परिषद ओबीसी एल्गार मोर्चा. कळलं ना मग आज कळलं ना. आता व्यासपीठावर कोण कोण उभा राहते, कोणत्या पक्षाचे, कोण आहेत, का जाते, व्यासपीठावर असणारे मराठ्यांच्या विरोधात का, याचंही आज मराठा खूप चिंतन करणारे, विचार करणारे की का आपल्या आपल्या गावातून कोण कोण गेलेत, याच्यावरही मराठा समाज विचार करणारे की हा रोज आपल्यात असतो, आपल्या सोबत असतो, आणि आज आपल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू नये म्हणून हा सुद्धा मोर्चात गेला होता. मोर्चात कोणत्या गावागावातल्या ओबीसींनी एकमेकाला विरोध करायला नाही, एकमेकाच्या दुश्मने वाढवा म्हणून नाही जावं, तुम्हाला काही मागणी हे द्या म्हणून मोर्चा असो, देऊ नका म्हणून. त्याच्यात गावागावातले कोण कोण ओबीसीचे सहभागी होते ते मराठ्यांना दिसणारे, मराठीचे डोळे उघडतील. जिल्हा परिषद पंचायत समितीचे कोण कोण सदस्य जातात ओबीसीचे हे मराठ्यांच्या लक्षात येईल. त्याला तर आपण मोठं केलं आणि आज हातात मराठ्याला आरक्षण देऊ नका, मराठ्यांच्या पोराचा वाटोळ करा म्हणून तिकडे फिरतोय. किंवा कोण उभा राहणार आहे त्याच्यातला कोण जातो, कोण आमदार खासदार आहे, कोण नगरसेवक आहे, कोणत्या पक्षाचा अध्यक्ष आहे,
कोण माजी आमदार आहे, ते मराठ्यांच्या लक्षात आधी की मराठ्यांनी कधीही यांना आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चा आंदोलन केलेलं नाही. मग ह्यो आमदार, माजी आमदार, मंत्री, खासदार कोण कोण असतील ते हे का म्हणतात की मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊ नये, असं का म्हणतायत? सगळं चित्र आज मराठ्यांसमोर उघड होणार आहे आणि सगळे लोक उघडे पाडणार आहेत मराठ्यांपुढे. मराठा समाजाच्या वतीने एक राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं होतं. तिथे असं म्हटलं होतं की छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांनी आधी त्यांचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांना सभेला येऊ द्यावं. सभा ते काय माहित नाही कोण काय करता ते काय माहित नाही. त्यांचा जो दावा आहे की या जी आर मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर हा दावा त्यांचा कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय? मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटच्या आधारे, त्यामुळे मराठवाड्यातला मराठा सगळा आरक्षणात जाणार. धक्का लागतोय की तुला बुक्का लागतोय तू बघते का आम्हाला माहित नाही. मराठवाड्यातला मराठा हा सगळा आरक्षणात जाणार आहे, काही दिवसांनी का होईल पण मराठा समाज मराठवाड्यातला 100% आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा गॅजेट लागू होणार आहेत, सगळे तेही जाणार आहेत. उलट आमचंच नुकसान झालं, इतक्या वर्ष आम्हाला आरक्षण होतं, नोंदयात म्हणजे होतच, तुम्ही खाल्लं ते, आमच्या लेकरा बाळांचं वाटलं झालं, तरी पण तुम्हीच माज मस्ती आल्यासारखे मोर्चे करता. त्यामुळं आणि मराठ्यांनाही करणं खूप गरजेचं होतं आपला नेमका विरोधक कोणी, काय शत्रूसारखे वागते, एवढा द्वेष काय आहे मराठ्यांचा, हे मराठा समाजाच्या लक्षात येणं खूप गरजेचं होतं. आजपासून आता मराठ्यांचे चांगले डोळे उघडतील. आता राजकारणापेक्षा, नेत्या आमदारापेक्षा, जिल्हा परिषद नगरसेवकांपेक्षा आपल्यासाठी आपली जात आणि आपले लेकरं बाळ लय महत्वाचे, त्यांनाच मोठं करावं, कारण हे त्यांच्या जातीसाठी जगते. मग आपण बी का आपल्या जातीसाठी पोराबाळांसाठी जगू नये, हे मराठ्यांचे आज आणखीन ताकदीनं मराठी पेटणार आहेत. तर आता आरक्षण मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात. या आरक्षणाचा सगळ्या मराठा समाजाला फायदा होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, कारण अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी कुणबीचं सर्टिफिकेट काढून ते उमेदवारी म्हणजे फॉर्म भरताना भरू शकतात असं आपलं, म्हणजे याचा फायदा होतो ओबीसी आरक्षणात. जास्त महत्व मी याला देतो की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हणजे ते टिकणार आहे. मी बाकीचं जास्त महत्व देत नाही. शिक्षणात लेकरांचा फायदा झाला पाहिजे, सगळ्या योजना मराठा समाजाला मिळाल्या पाहिजे, कारण मराठा समाज सुद्धा गरीब आहे. मराठा समाजाला नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजे, त्याच्यासाठी माझा ताकदीनं प्रयत्न. बाकीच्या गोष्टीला मी जास्त महत्व देत नाही. धन्यवाद.